करायचा आहे आणि ह्या टप्प्यातून एका नवीन टप्प्यात आपण जात आहोत. खरं तर आता कोणीतरी म्हणालं की हा कार्यक्रम हवा हवासा आणि नको नकोसा वाटणारा आहे. हवा हवासा का? तर सरकारी नोकरीमध्ये, खरं तर आरोग्य खात्यामध्ये आज आपण बघत आहात अनेक डॉक्टरांना मारझोड होते, कर्मचाऱ्यांना मारझोड होते, त्यांच्याबद्दल शिव्या शाप दिले जातात. परंतु या प्रदीर्घ सेवेमध्ये आपल्याबद्दल किंचितही चुकीचा शब्द कुठून आमच्या कानावर आला नाही. हे यश निश्चितपणाने आपण या मागल्या काळामध्ये मिळवले आहे. खरं तर निमगाव मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून ज्याला जॉईन व्हायचं असतं, आता आजूदादाने सांगितलं की मला निमगाव पाहिजे होतं आणि मावशींना हवं हवंसं होतं, पण मला नकोसं होतं. मी आजूदादाला म्हणायचं सगळं कर, गावात जाऊ नको. आपण मुंबई पुण्यात शिकलोय, मुंबई पुण्यातला जो टेम्परामेंट आहे, जो मोमेंटम आहे, तो मेंटेन ठेव. तिथून आपण दिल्लीत गेलं पाहिजे, परदेशात गेलं पाहिजे, ही आमची स्वप्न होती. म्हणून गावाकडे यायचं नाही हा आमचा विचार होता. परंतु ताईंनी शेवटी फायनल डिसिजन जो झाला तो आला आजूदादाला. परंतु यामध्ये मदत कशी करायची? मी ज्यावेळी निमगावला आलो त्यावेळी घाबरत होतो, कारण वरती मला सांगितण्यात आलं होतं की गाव जरा अवघडच आहे, तुम्ही डॉक्टर साहेब विचार करा. आणि माझा स्वभाव थोडा मृदू होता, मंद होता, त्याच्यामुळं मी तिथं टिकेल का नाही ही समस्या होती. परंतु ताईंना भेटलो, त्यांनी सांगितलं की काय काळजी करू नका, आम्ही आहोत. आणि हा एक शब्द कानावर पडले ना, आम्ही बिंदास सुरू झालो. मग काही कोणाची पर्वा केली नाही, काही कोणाचे विचार केला नाही. निमगाव मध्ये जॉईन झालो आणि जगावर एक सावट आलं, सगळ्यांनाच माहिती आहे कोविडचं. अक्षरशः डॉक्टर तर घाबरत होते, कर्मचारी घाबरत होते. अक्षरशः मुलगा गेल्यावर आई वडील येत नव्हते आणि आई वडील गेल्यावर मुलंही येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काय हवंय? हॉस्पिटलला कॉट हवे आहेत, ताईंनी ते दिले. हॉस्पिटलला पाण्याची टाकी हवी, ताईंनी ते दिलं. हॉस्पिटलला मेडिसिन नाहीयेत, खरेदी करून ते दिलं. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची, त्यांच्यासोबत चर्चा त्यांनी केली, आमची पाठराखण केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची असेल, ताईंनी आमची पाठराखण केली. आम्ही नवीन होतो, विद्यार्थी दशेतून नोकरी करत असताना, बंधपत्रित सेवा करत असताना हे आता करायचं कसं? आमचं शिक्षण थोडं 11वी आल्यानंतर इंग्लिश मध्ये झालेलं, आम्हाला काही मराठीतून अर्ध फाटी करता येत नव्हती. ती भाषा संदर्भ सहित स्पष्टीकरण द्या, निध्या संदर्भ जोडा, ते संदर्भ जोडा, ह्या कायद्यान्वये त्या कायद्यान्वये, याचा आमचा दुरान्वये संबंध नाही. आम्ही खरं तर विज्ञानाचे विद्यार्थी, विज्ञान आम्हाला समजणार. परंतु याही क्षेत्रात आपण पारंगत झालं पाहिजे, तेही क्षेत्र आपण समजून घेतलं पाहिजे. हा पुढाकार त्यांनी घेतला आणि त्यातले बारकावे आम्हाला अक्षरशः हाताला धरून त्यांनी समजून सांगितले. माझी एक सवय होती, कुठल्याही कागदावर सही करताना मी तो कागद पूर्णपणे वाचायचो. आणि तो कागद वाचत असताना असं लक्षात यायचं की त्या कागदामध्ये 32 वर्षाची सेवा, 32 वर्षाचं तप त्या लेखणीमध्ये झळकलेलं असायचं. असं मी म्हटलं तर ते किंचितही चुकीचं ठरणार नाहीये. ते वाचत असताना खूप काही नवीन शिकायला भेटलं. कोविडच्या कालखंडामध्ये अनेक रुग्ण यायचे, त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नसायचो. प्राथमिक आरोग्य केंद्रात जी सेवा असायची ती मर्यादित असायची. कधी कधी वाद व्हायचे, ते वाद मिटवण्याचं काम अक्षरशः स्वतः पुढे येऊन ते वाद मिटवण्याचं काम निश्चितपणाने त्यांनी खूप वेळा केलं आणि आमची पाठराखण केली. बोलण्यासारखं खूप काही आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी आपण सर्वांनी बघितलीच असेल, त्याही परिस्थितीतून त्या पुढे आला. सामाजिक क्षेत्रात सुद्धा, वैद्यकीय क्षेत्रात, आरोग्य खात्यात त्यांनी काम केलं, अनेकांची सेवा केली. खरं म्हटलं तर नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातले 2 परिवार, हिरे परिवार आणि नांदगाव तालुक्यातला सरदे परिवार, हे नामांकित परिवार आहेत. आणि या दोन्ही परिवाराला
साजेशी कामगिरी मागच्या 32 वर्षात त्यांनी निश्चितपणाने केली, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाहीये. आणि अशा या व्यक्तिमत्वाला आज आपण सेवाकृती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचा सत्कार करत आहोत. आणि हा सत्कार करत असताना मी त्यांना एकच विनंती करेन, आयुष्याला रिटायरमेंट नसते. नवीन नवीन क्षेत्र असतात, मग ते सामाजिक क्षेत्र असेल, ते आर्थिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, अनेक क्षेत्र असतील. त्या क्षेत्रात जागा घेऊन आपण काहीतरी नवीन करण्याची, नवीन प्रोत्साहन देण्याची, खऱ्या अर्थाने मी आता थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की महिला सक्षमीकरण, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, त्यासाठी आता सरकारने बऱ्याच योजना आणल्या आहेत. परंतु स्वतः कष्ट करून, स्वतः घाम काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं व्हायचं याचं उदाहरण मी खूप फिरलो, मुंबई, दिल्ली, पुणे, पण मला ते माझ्या गावात मिळालं, माझ्या नांदगाव तालुक्यात मिळालं. आणि ते उदाहरण म्हणजे छायाताई सरोदे. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेळेअभावी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शनेश्वर भगवान की जय.